श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. मान, मान्यता, श्रद्धा, अपराध, रोग, आळस या 5 कारणांमुळे मनुष्य खऱ्या अर्थाने शिकू शकतो. समर्थ म्हणाले, मान म्हणजे काय? तर प्रत्यक्षात अहंकार. प्रत्येक गोष्ट मला माहीत आहे, मला सगळं माहीत आहे, अहंकाराने बोलणारा म्हणजे मान. समर्थ म्हणाले, मान्यता. मान्यता म्हणजे काय? नवीन गोष्टी स्वीकारण्यास होकार किंवा नकार. बरोबर की नाही? तिसरी गोष्ट आहे श्रद्धा. देवावर असणारी आपली श्रद्धा. आणि अंधश्रद्धा म्हणजे विचार न करता विश्वास ठेवणं. चौथी गोष्ट आहे अपराध, चुकांची भीती. आणि ज्या प्रकारे रोग आणि आळस, शारीरिक मानसिक अडचणी आणि आळस, प्रत्येकातून आपल्याला बोध प्राप्त झालेला आहे. समर्थ म्हणाले, प्रगतीसाठी मोकळा आणि नम्र विचार आवश्यक आहे. जर आपण अभ्यास करत असू किंवा एखाद्या वेळी वाचन करत असू तर त्यातून काय आपल्याला अर्थ प्राप्त होईल, कशा प्रकारे ज्ञान प्राप्त होईल, त्यासाठी नवीन ज्ञान स्वीकारण्याची तयारी प्रत्यक्षात वाढली गेली पाहिजे. म्हणून आपला आत्मविश्वास आणि कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. जर आपण उत्तम प्रकारे वाचन केलं, एखाद्या प्रकारे चांगल्या प्रकारे कार्य केलं तर त्यातून जीवनात यश आणि नक्की समाधान प्राप्त होते. समर्थ म्हणाले, मला अजून शिकायचं आहे. हा दृष्टिकोन आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आपण का म्हणून अहंकारामध्ये जगायचं, अभिमानामध्ये जगायचं? जरी आपल्याला येत असलं तरी बघा, प्रत्यक्षात एक पाऊल मागे टाकणं फार गरजेचं आहे. एक पाऊल जर आपण पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आणि बघा, जे आपल्याला येत होतं ते सुद्धा आपण विसरलो. बरोबर की नाही? असं होतं की नाही? आपल्याला जर कोणी बोलायला भाग पाडलं किंवा बघा एखादी व्यक्ती जर बोलायला लागली की आपण त्या व्यक्तीला थांबवतो, की त्यांना सांगतो की बाबा मला सर्व माहिती आहे, परंतु खरंच आपल्याला माहिती नसतं. होतं की नाही असं? म्हणून समर्थ म्हणाले, आपलं मन आहे ना पूर्णपणे मोकळा ठेवा. मोकळा विचारात बघा प्रत्यक्षपणे आपला देह असणं गरजेचं आहे. विचार अनेक प्रकारे येत असतात. नवीन कल्पना, ज्या प्रकारे बघा युक्ती असेल, बुद्धी असेल, कल्पना असेल, अनेक प्रकारे उत्तम प्रकारे चांगल्या कल्पना स्वीकारण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणीही असो, मोठा असो छोटा असो, प्रश्न विचारायला अजिबात घाबरू नका. कोणते प्रश्न, कसले प्रश्न हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आपण शालेय जीवनामध्ये आपण बघा वर्गामध्ये आपण बसलो, खरंच आपल्याला बघा एखादी स्टेप गणितातली असेल किंवा एखादा विषय असेल तो आपल्याला समजला नाही, जर आपण विचारलंच नाही तर आपल्याला समजेल का हो? सर काय शिकवत होते, टीचर काय शिकवत होत्या? एखादी गणितातली बघा स्टेप आपल्याला समजली नाही आणि जर आपण बघा ती आपण विचारली नाही तर आणि परीक्षेला तोच प्रश्न नक्की विचारला तर येईल का आपल्याला उत्तर? नाही. मग आपल्याला तेव्हा आठवतं, अरे जर मी विचारलं असतं तर आज मला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आलं असतं. म्हणून आपण काय केलं? आपला आत्मविश्वास, बरोबर आहे ना, तिथे कमी झाला. कारण का? मला माझ्या वर्गातली मुलं मुली हसतील म्हणून. समर्थ म्हणाले, अजिबात घाबरायचं नाही. प्रश्न आहेत नक्की विचारले गेले पाहिजे. कोणतीही गोष्ट
विचार करून बोलली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वीकारली पाहिजे. आता कोणत्या गोष्टी आहेत, आपल्या हातामधून चुका होतात. मनुष्य देह म्हटलं की चुका होणारच. परंतु त्या चुका झाल्या की घाबरू नका. आपण काय करतो, अरे चूक झाली, घाबरलो. काहीच नाहीये. त्या चुकांमधून शिकलं पाहिजे. कशा प्रकारे माझ्या हातून चूक झालीये, ती चूक पुन्हा होऊ नये म्हणून सतर्क राहणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? यश अपयश येत असतात, परंतु अपयश आल्यानंतर घाबरायचं नाहीये. यशाचा मार्ग पुढे आहेच. म्हणून समर्थ म्हणाले, आरोग्य आहे ना, आपल्याला एक एक भाग दिलेला आहे. नियमितपणे व्यायाम, योग्य आहार, उत्तम प्रकारे घेणं महत्त्वाचं, कारण शरीर आपलं महत्त्वाचं आहे. आपले शरीर, आपलं आयुष्य, यामुळे संपूर्ण सृष्टी आपल्याला पाहायला मिळाली ना. मग मानसिक आरोग्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला मिळालेला जो नरदेह आहे, तो नरदेह वाया जाता कामा नये. बरोबर की नाही? आपल्याला मिळालेलं जे शरीर सामर्थ्य आहे ते टिकवायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आळस. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचा आळस पाहायला मिळत असतो. कुठे? चांगल्या कार्यासाठी. तेव्हाच आळसपणा येत असतो. तो दूर झाला पाहिजे. आता तो दूर कसा करायचा? चित्रपट पाहायला कधी आळसपणा आला का? अजिबात नाही. परंतु देवाचं नामस्मरण करायला सांगा, अभ्यास करायला सांगा, तिथे झोप येतं. अनेक प्रकारचे आजार पण तिथे येत असतात. बरोबर की नाही? कंटाळा येतं. मग असं का? समर्थ म्हणाले, वेळेचं नियोजन कर. काय, कधी, कुठे, कसं कार्य करायचं आहे, ते नियोजन जर तुम्ही केलात ना, तर नक्की तुम्हाला उत्तम प्रकारे यश प्राप्त होईल. म्हणून शिकण्यासाठी नम्रता, प्रयत्न आणि मोकळा विचार आवश्यक आहे. समर्थांनी सुंदर बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. एक उत्तम प्रकारे गाव होतं आणि त्या गावामध्ये 2 विद्यार्थी बघा प्रत्यक्षात शिकत होते. म्हणजे एका गावामध्ये एकाच घरातले 2 भाऊ, म्हणून समर्थ म्हणाले विद्यार्थी. पहिला मुलगा जो होता ना, तो खूप हुशार होता, पण त्याला अहंकार होता. कारण मी मोठा आहे, मला सर्व येतं, असा त्याला अहंकार होता. परंतु दुसरा जो लहान भाऊ होता ना, तो साधा होता, पण त्याला शिकण्याची तयारी होती. गुरुजी काही शिकवत असताना पहिला म्हणायचा, मोठा मुलगा, हे मला आधीच येत होतं. दुसरा शांतपणे ऐकायचा, प्रश्न विचारायचा आणि सराव सुद्धा करायचा. कारण जे फळ्यावरती बघा सर शिकवत होते, तेव्हा दुसरा जो विद्यार्थी होता, मुलगा होता, तो सरांना विचारायचा, सर हे मला समजलं नाही, तुम्ही मला पुन्हा सांगा. तेव्हा पहिला मुलगा जो होता ना, मोठा मुलगा, तो त्याला चिडवायचा की मला सर्व येतं, मला अभ्यास करायची पण गरज नाहीये. दुसरा शांतपणे सर्व ऐकून घ्यायचा. काही दिवसांनी बघा परीक्षेचा टाइम पाहायला मिळाला. परीक्षेचे दिवस आपल्याला पाहायला मिळाले. अशा वेळी आज पेपर आणि बघा उत्तम प्रकारे दुसऱ्या मुलाने पेपर सोडवले. पहिला जो मुलगा होता तो विचार करत राहिला, कारण त्यामध्ये काय होतं, अहंकार होता. परीक्षा झाली, रिझल्ट लागला, दुसरा विद्यार्थी उत्तीर्ण झाला, पण पहिला जो मुलगा होता तो नापास झाला. मग त्याला कळलं की अहंकार आणि आळसाचमुळे बघा खरं शिक्षण होत नाही. मग समर्थ म्हणाले, अहंकार आणि आळस हेच सर्वात प्रगतीचं सर्वात मोठे शत्रू आहेत. आपण सुविचार वाचतो,
आळस हा माणसाचा शत्रू आहे, तरीसुद्धा आळसपणा आणतो. अहंकार ही वृत्ती नकोच, अभिमान नसावाच, तरीसुद्धा अभिमान आपण बघा प्रत्यक्षात आपल्यामध्ये प्राप्त कसं होईल हे पाहत असतो. मला सर्व येतं, माझ्यासारखं दुसरं कोणीही नाही. समर्थ म्हणाले, चूक एकदा झाली, पुन्हा ती चूक आपल्याकडून होता कामा नये. समर्थ म्हणाले, अभिमान जर येत असेल तर अभिमान उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. कारण शेवटी अभिमान ज्या ज्या वेळेला येईल त्या वेळेला शेवटी तुला क्रोध पाहायला मिळणार म्हणजे मिळणारच. जय जय रघुवीर समर्थ.